हॅलो एव्हरीवन. आजचा दिवस सुरू करण्याआधी मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. ठेविले अनंते तेसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. याचा अर्थ खूप सुंदर आहे. आपल्या आयुष्यात जे काही आहे, जशी परिस्थिती आहे त्यात समाधान ठेवून पुढे चालत राहावं. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी होईल असं नाही. कधी आनंद येतो, कधी अडचणी येतात, कधी मेहनत करूनही अपेक्षित गोष्टी मिळत नाही. पण असंच थांबून कसं चालेल? समाधान म्हणजे स्वप्न सोडून देणं नाही, तर ते जे आहे त्याची किंमत ठेवून पुढे प्रयत्न करत राहणं. खरं सांगायचं तर आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा विसरूनच जातो. म्हणूनच आजचा हा दिवस, हा व्लॉग जसा आहे तसाच तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग दिवसाची सुरुवात झाली आहे भाकरी करून घेण्यासाठी. आज मी एकटीच घरात होते, त्यामुळं मला फक्त आमच्या दोघांचं जेवण करायचं होतं, ते म्हणजे माझं आणि माझ्या भावाचं. सो इथे मी भाकरी करून घेतली आणि फक्त ऑमलेट तळले होते. बाकी मी काहीच केलं नाही जेवणासाठी, जस्ट शॉर्टकट मारला. खरं तर आज होतं संडे आणि माझे घरचे थोडेसे बाहेर गेले असल्यामुळे आम्ही दोघंच होतो जेवणासाठी. त्यानंतर मग खूप सारा टाईमपास केला आणि त्यानंतर मी आले गार्डनमध्ये. काल काही भाजी नेसली होती आम्ही आणि त्याची ना भाजी म्हणजे पालक आणि कोथिंबीर, आणि त्याची जी रूट्स आणि मुळं म्हणजे असतात ना, ती खूप सारी मोठी मोठी होती. म्हटलं चला ही रुजवून तरी बघूयात, आली तर आली. आय नो पालक येतेच, पण कोथिंबीरीची आयडिया नाही, कारण मला मम्मी म्हणाली होती की कोथिंबीर अशी येत नाही. पण म्हणलं लावून तर बघूयात, आली तर आलीच. सो पहिलं पालक होतं, तो पालक लावून घेतला, मग इथं कोथिंबीरसुद्धा लावून घेतली. बघूयात ट्राय मारून काय होते. तसं पण कोथिंबीर ह्या दिवसात इतकी महाग झाली आहे ना, 40 रुपये पेंडी झाली आहे. म्हणून म्हटलं बघूयात, आली तर आपलंच नशीब आणि नंतर मग अशीच ट्राय मारता येईल. म्हणून मी ते सगळे रूट्स काल दिवसभरात पाण्यात ठेवले होते आणि मग इथे येऊन आज लावून घेतले. ते ना बघा, ते हे जे झाड आहे ना, ते आहे ह्याचं डाळिंबाचं. चुकून आले आणि दुसऱ्याच्या प्लॉटिंगमध्ये. आता विचार करते ते मी काढून कुंडीत लावावं. कुंडीत लावायचं कारण हे की कारण ते कलमी नाही आहे आणि कलमी झाडं जास्त दिवस टिकत नाहीत. हा माझा म्हणजे अनुभव आलेला आहे आम्हाला तरी. त्यामुळे हे अचानक आलेलं झाडे आणि कलम नसल्यामुळे मी कुंडीत लावणार आहे. बघू हे कुंडीत जगलं तर मग मी तर माझ्या घरी नाही किंवा गावात बघूयात, डिपेंड्स करतं. पण हे मी नक्कीच झाड काढणार आहे इथून. लेट्स सी, आता पप्पा आल्यावरती मी काढेन. पावसाचं वातावरण ऑलरेडी झालं आहे, मे बी पाऊस पडणार आहे. सो खूप छान वातावरण झालं आहे, एकदम क्लाउडीसुद्धा, सनसुद्धा आहे. चला, आजच्या जेवणात होता आमरस. त्या आमरसाची तयारी आधीच करायला घेतली, कारण नंतर मग परत तो गार झाला पाहिजे जेवताना. आणि हे आंबे ना माझ्या जुन्या घरी जी झाडं लावली आहेत त्याला यायला लागलेत. सो इतके सारे आंबे आलेत आता घरामध्ये आणि त्याचा रोज आता रतीप चालला. एक तर ते असेच कापून खायचे, पिळून खायचे, दर रस खायचा, असंच चालले. सकाळ संध्याकाळ दुपार आंबे आणली आंबे. चला, इथं पावसाचं मस्त वातावरण ऑलरेडी झालं आहे आणि पाऊस आता येईलच असं दिसतंयच. पावसाचं वातावरण जरी झालं असलं तरी हवा इतकी सुंदर वाहत होती. इतकं गरम होते आजकाल, काय सांगायचं आहे. टेम्परेचर 41-42ला चाललं आहे. सो आत्ता खूप भारी वाटत होतं हे वातावरण बघूनसुद्धा. पडशी काय वारा सुटला छान. वा 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 वा, काय वास सुटला मातीचा.
मी आंब्याचा रस करून आंबे खाऊन आमचे ड्रेस चेंज केले नुकतेच, आमच्या दोघांचेसुद्धा, कारण त्यांनीसुद्धा खराब केला आणि माझासुद्धा खराब झाला ह्याच्यामुळे. पण त्यानंतर नुकताच पाऊस आला. चला म्हटलं आता तिसऱ्यांदा पण आपल्याला ड्रेस चेंज करावा लागतो की नाही, कारण हार्दिक पावसामधून बाहेर येईन असं वाटतच नव्हतं. पण आम्ही दोघं पण इथं तो जो एन्व्हायरमेंट म्हणजे क्लायमेट झालं होतं ना, ते एन्जॉय करत होतो पावसाचं. पाऊस एवढा जोरात पडत नव्हता, पण थोडा का होईना पडत म्हणजे स्टार्टिंगची जी फेज असते ना, छोटे 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 टिपके पडतात, तेच इथे आम्ही एन्जॉय करत होतो. तू भिजतोयस? हात भिजतोयस तू? ते पकडायला बघतोस? असं कर, असं 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 कर. छान असं पावसाचं. हार्दिकने खूप छान पाऊस एन्जॉय केला. खरं तर त्याला हा कळणारा पाऊस पहिलाच. इथून मागं 2 पाऊस झालेच, पण त्याला एवढं फारसं काही कळत नव्हतं तेव्हा. पण आता खूप छान एन्जॉय केला. हार्दिकने खूप सारा पाऊस एन्जॉय केला आणि मग म्हटलं काहीतरी आता प्यायलाच काहीतरी छान थंडगार करावं. सो म्हटलं चला ओरिओ शेक करूयात. काही नाही, खूप इझी आहे ओरिओ शेक. ओरिओचे बिस्किट्स टाकायचे, थोडीशी व्हॅनिलाची आईस्क्रीम असेल तुमच्याकडे तर ती टाकायची आहे आणि त्यामध्ये दूध, बस एवढंच तुम्हाला मिक्सरमध्ये छान फेटून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे, झालं तुमचा ओरिओचा शेक. ब्लॉगच्या स्टार्टला मी तुम्हाला अभंग वाचून दाखवला, त्याच रिलेटेड मला ना ह्या पावसामुळे ना एक एक्झाम्पल आठवलं. बघा, वर्षभर शेतकरी मेहनत करतो, कधी पाऊस जास्त पडतो तर कधी पाऊस कमी पडतो, कधी मेहनतीचं फळ मिळतं तर कधी नाही, पण तरी ते पुढच्या हंगामाची आशा सोडत नाही. तसंच आईचं आयुष्य पण बघा तुम्ही, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून घरासाठी मुलांसाठी जगत राहते. तिच्या चेहऱ्यावर थकवा असतो पण समाधानही असतंच. हेच मला सांगायचं आहे ह्याच्यातून, की आपण कायम प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं होत नाही. शेतकरी असो, आई असो किंवा स्वप्नांसाठी जगणारा माणूस असो, प्रत्येकजण काही ना काही अडचणीतून जात असतो, पण तरी पुढे चालत राहतो. कदाचित हेच ते समाधान. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला, इथेच माझा ओरिओ शेक झालेला आहे. मस्त मी घरच्यांनी एन्जॉय केला. ते जे तुम्हाला फेस दिसत असेल काही नाही, ती मलई आहे दुधाची, ती जस्ट थिक झाली आहे. खूप छान झाला होता ओरिओ शेक. छान झालं, एकदम छान झालं. चला तर मग आजचा दिवस असा इथेच संपतो. दिवस किती साधा असला किंवा कठीण असला, प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काहीतरी शिकून जातो. चला तर मग माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.